ओके. आजचा पाठ कोणता आहे? आरशातील प्रतिमा. सूचना: या प्रश्न प्रकारात प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिबिंब कसे दिसेल हे शोधायचे आहे. यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात घ्याव्यात. आता याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, की आरशातील प्रतिमा आपण कशी ओळखायची. फर्स्ट आहे मुख्य प्रश्न आकृती लक्षात घ्या. जे आपल्याला प्रश्नामध्ये जी आकृती दिलेली आहे ती लक्षात ठेवायचे. प्रतिबिंबात तिची उजवी बाजू डावीकडे दिसते तर डावी बाजू उजवीकडे दिसते असे पर्याय निवडून इतर इतर पर्याय वगळा. ओके. तर तुम्हाला काय करायचंय, ह्या जेव्हा मुख्य प्रश्नाकृती दिलेली असते ती बघायची आणि ती बघितल्यानंतर तिची कोणती उजवी बाजू आहे कोणती डावी बाजू आहे हे लक्षात घ्यायचंय आणि त्यानुसार तुम्हाला पर्याय निवडायचे. ठीक आहे. 2. प्रश्न आकृतीत असलेली इतर चिन्हे लक्षात घ्या. आता प्रश्न आकृती एखादी नाही का, एखादा चौकोन असतो किंवा एखादा सर्कल दिलेला असतो, त्याच्यामध्ये काही ए बी सी डी असं काहीतरी सिम्बॉल दिलेले असतात किंवा मग त्याच्यामध्ये काही लाईन्स दिलेल्या असतात, आडव्या तिरप्या सरळ अशा लाईन्स दिलेल्या असतात, बरोबर, रेषा. तर त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचंय, चिन्ह, पहिले चिन्हे लक्षात घ्यायचे. डावीकडे असलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे दिसते, तसेच उजवीकडे चिन्ह असलेले प्रतिबिंबात डावीकडे दिसते. जे उजवीकडे आहे ते डावीकडे दिसतं आणि डावीकडचं जे असतं ते उजवीकडे दिसतं. चिन्हाची डावी व उजवी बाजू यांच्यात सुद्धा अदलाबदल होते. म्हणजेच काय होतं, त्या दोन्हींची जी बाजू आहेत, जर चिन्हाची डावी बाजू असेल तर ती उजवी होते आणि उजवी असेल तर डावी होते. मेन आपली जी प्रतिमा आहे ती तर चेंज होतेच. का होते? का तर ती आपली आरशातली प्रतिमा असणार आहे. ठीक आहे. आणि चिन्हाच्या आकारात बदल होत नाही. चिन्हाच्या आकारात कसं होतं, बदल होत नाही, फक्त त्याची जागा चेंज होत असते, जागा बदलत असते, बरोबर. किंवा चिन्ह जर राईट साईडला आहे तर ते लेफ्ट साईडला जाईल. ओके. यानुसार एक मध्ये निवडलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून इतर पर्याय वगळा. जर तुम्हाला जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यातला एकच पर्याय व्यवस्थित निवडायचा आहे तुम्हाला, जे परफेक्ट उत्तर येईल, बरोबर. या पायरीवर उत्तर मिळण्याची शक्यता असते. म्हणजे ही जी सेकंड स्टेप आहे तुम्हाला सांगितलेली, की सिम्बॉल ओळखा, चिन्ह उजवीकडचं डावीकडे डावीकडचं उजवीकडे हे बघून तुम्हाला काय करायचंय, पर्याय ओळखायचा आहे जसं आकृती दिलेली आहे. आपण पुढे बघणारच आहे. ओके. तिसरा काय आहे, प्रश्न आकृतीच्या वरच्या व खालच्या बाजूंना असलेले चिन्ह प्रतिबिंबात त्याच ठिकाणी दिसते. आता याचा अर्थ कोण सांगेल मला? प्रियदर्शिनी. ओके. अक्षरा, अनम्यूट करायचं बेटा. आवाज येत नाहीये हॅलो. बाळा. हा, बोल. प्रश्न आकृतीच्या वरच्या व खालच्या बाजूंना असलेले चिन्ह प्रतिबिंबात त्याच ठिकाणी दिसते. काय होईल अर्थ याचा? अक्षरा, मॅम मला पण नाही माहिती. तुमचं झालंय ना हा पार्ट बाळा? येस मॅम. मग काय सांगू शकशील तू? प्रॅक्टिस केलीस ना, प्रॅक्टिस वरून काय बोलू शकशील? मॅम बोला. मग खालच्या बाजूची दिशा बदलत नाही. दिशा बदलते. काय सांगू शकशील बाळा? ओके. ईश्वरी भास्कर देशमुख, अनम्यूट करायचंय. मॅम, हा, काय सांगशील? ती जी वरची आकृती राहते ना, खालची बाजू राहते ना,
ते चिन्ह आहे ना तिथंच राहते त्याच ठिकाणी त्यांचे प्रतिबिंब. ओके, पण त्यांनी काय सांगितले सांग? वरच्या व खालच्या बाजूला जे चिन्ह आहे प्रतिबिंबात त्याच ठिकाणी दिसते, म्हणजे याचा अर्थ काय होईल चिन्हाचं? वरच्या बाजूला ते चिन्ह राहतं ना ते तिथंच राहतं आणि खालच्याच बाजूला ते चिन्ह राहतं ना ते खालच्याच राहतं बरोबर. आणि त्याची फक्त काय होती? तिथंच राहते. फक्त त्याचं काय होत असतं? चिन्ह तेच राहतं. आता बघा प्लस असे आता मी एक दाखवते. ओके, आता ही आकृती दिलेली आहे समजा. ओके, आणि याच्यामध्ये अशा रेषा आहेत आणि इथे एक डॉट दिलेला आहे, इथं प्लस दिलेलं आहे, इथं असं काहीतरी दिलंय समजा. तर हे काय राहतं, चिन्ह ऍज इट इज असंच राहतात. फक्त त्यांची जे आता हे प्लस आहे तर हे प्लस कसं दिसणार? एक वेगळ्या स्वरूपात दिसेल प्लस. ठीक आहे, किंवा हे झिरो ऍज इट इज झिरो दिसणार. हे आहे असं गुणिले, तर हे गुणिले पण त्याच स्वरूपात दिसणार. बरोबर, फक्त त्याची काय होणार? जागा तिथेच राहते. फक्त त्याचे जे डायरेक्शन आहे, जे उजवी बाजू आहे ते डावीकडे दिसेल, जी डावी बाजू आहे ते उजवीकडे दिसेल. एवढ्यात फक्त अदलाबदल होत असते. मात्र आता इथे बघा काय दिले, मात्र चिन्हाची उजवी व डावी बाजू यांच्यात अदलाबदल होते. फक्त काय होते, चिन्ह त्याच ठिकाणी राहतात जिथे आहे तिथं, फक्त त्यांची अदलाबदल होते. म्हणजे काय होतं, त्यांचं काहीतरी स्वरूप म्हणजे आहे तेच चिन्ह राहतं, अदलाबदल कशी होते? हा, ही डावीकडची बाजू आहे. आता समजा मी प्लस अधिकचं चिन्ह मी असं काढलंय, राईट, पण मी आकृतीत असं काढलं असेल. ठीक आहे, तर यांचं काय होतं, चिन्ह त्याच ठिकाणी राहतं पण चिन्हाची डावी बाजू इकडे येते आणि उजवी बाजू तिकडे जाते, दुसरीकडे जाते, असं होणार. कळतंय का बाळांनो? Yes. यानुसार 2 मध्ये निवडलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. मग तुम्हाला काय करायचं आहे, योग्य पर्याय त्या आकृतीला बघून निवडायचे. असे काही पॉइंट्स आहेत बाळांनो, जेणेकरून तुम्हाला शोधता येईल की आरशातील प्रतिमा कसं ओळखायचं. आता प्रश्न, आकृतीचे डावीकडचे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे झुकलेले दिसते, तर उजवीकडे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात डावीकडे झुकलेले दिसते. आता जसं मी प्लसचं सांगितलं, बरोबर, जर प्लस मी असा घेतला, ओके, तर त्याच्यात कसं होईल, डावीकडची बाजू अशी होईल. ठीक आहे, जी उजवीकडे इकडे आहे. हा भाग मोठा आहे, सिंबल तर तोच आहे, पण दिसताना कसं दिसणार? असं दिसणार. ठीक आहे, वरील वरील पायऱ्यांचा अवलंब केल्यास उत्तर नसलेले पर्याय एक एक करून वगळले जातील व तुम्हाला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल. म्हणून तुम्हाला काय करायचं, प्रत्येक जे स्टेप दिलेले आहेत, प्रत्येक पायऱ्या जे दिलेल्या आहेत ते तुम्हाला बघायच्या आहेत. त्या जर पायऱ्या तुम्ही लक्षात ठेवल्या, त्या जर पायऱ्या तुम्ही प्रॅक्टिस करताना यूज केल्या, तर तुम्हाला अचूक उत्तर भेटून जाईल. ठीक आहे. आता कोण वाचेल? मॅम मी वाचू? ओके, वाच. प्रश्न, पुढीलपैकी एक मिनिट, प्रत्येक एक मिनिट, एकच मिनिट, प्रश्नाकडे एकच मिनिट. सगळ्यांना समजलं असेल तर पहिले यस टाईप करा बाळांनो. सगळ्यांना समजलं असेल तर, की काही डाऊट आहे? नमुना प्रश्न पुढील काय ग? प्रश्न डावीकडे एक प्रश्न आकृती आणि उजवीकडे ए बी सी आणि डी अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत. एक्स वाय याच्या ठिकाणी ठेवलेल्या अशातील प्रतिमा उजवीकडील कोणत्या कोणत्या पर्यायात आहे? पर्यायात आहे ते शोधून त्याचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. प्रश्न पहिला, त्याच्यातला आन्सर सांगायचा आहे.
मॅम ते ऑप्शन काय असतं? नाही दिसत आहे? मॅम ऑप्शन सी. कसं येईल? कोण सांगेल? मॅम तिचं तोंड लेफ्ट साईडला आहे, मग आता तिचं तोंड राईट साईडला येईल त्या आकृतीचं. व्यवस्थित एक्सप्लेन करता येईल बाळा? आपल्याला जसं आकृतीची स्टेप वरची दिशा असलेली बाळ उजवीकडे आहे. ऑप्शन सी, राईट? येस मॅम. ओके, म्हणजे चिन्ह आहे तेच राहिले. बघितलं तुम्ही? चिन्ह आहे तेच राहणार, फक्त त्यांचं काय होईल? पोझिशन, म्हणजे जे उजवीकडून दिसतंय ते डावीकडून दिसेल, जे डावीकडून दिसतंय ते उजवीकडून दिसेल, एवढंच फरक आहे. ठीक आहे? कळालं बाळा? म्यूट. ओके, म्यूट करून घ्या सगळ्यांनी. म्यूट कर. मानसी, अनम्यूट करायचं बेटा. येस. प्रश्न नंबर 2, आन्सर सांगायचं बाळाचं आणि कसं येतं ते सांगायचं. आन्सर सी. हा, कसं येईल सांग बरं? पहिल्यांदा आपण छोटी चिन्ह बघितली तर जो त्रिकोण आहे ना छोटा, तो लेफ्ट साइडला आहे, मग तो राईट साइडला आहे. आणि ना ऑप्शन डी मध्ये नाहीये, म्हणून तो काढला आपण. आणि आधीच जे चिन्ह आहे ते राईट साइडला आहे, ते लेफ्ट साइडला जाणार. आणि एबीसी मध्ये आहे. मग आता आपण खाली जो वाय आहे ना, वाय सारखी आकृती, ती लेफ्ट साइडला आहे, ती राईट साइडला जाणार. ऑप्शन नंबर ए मध्ये पण नाही, पण बी मध्ये नाही, मग ती पण गाळायची. मग आता तो सेमी सर्कल आहे, तो राईट साइडला आहे, तो आता लेफ्ट साइडला जाणार. ए मध्ये पण आहे, सी मध्ये पण आहे. आता आपण आतल्या रेषा बघायच्या. तर ए नंबर सारखीच आकृती, सेमच आकृती आहेत आतमधल्या रेषा. आणि बी मध्ये त्याची आरशाची प्रतिमा झालेली. ओके, तर ऑप्शन नंबर सी हा आपला काय होईल? करेक्ट येईल. ठीक आहे? यस बेटा, यस और नो? ओके, क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊयात. ह्याचा आन्सर कस्तुरी, अनम्यूट करायचं बेटा. येस टीचर. हा, प्रश्न क्रमांक 3. टीचर डी येणार आहे सर. कसं येईल एक्सप्लेन करून सांगायचंय. टीचर जी खालची जे एल सारखं दिलंय ना त्रिकोण आणि तो गोल आहे ना, तो रंगवलेला आहे ना, मग ते वरती जाणार आणि त्याच्या बाजूचं आहे ना डाव्या साईडचं त्रिकोण वरती आहे ना, तो खाली येणार. आन्सर काय बोलली बेटा तू? डी. डी. डी करेक्ट आहे. ओके, कारण एक्स वाय हे आपल्याला कुठे दिलेलं आहे? खालच्या साईडला, राईट? येस टीचर. समजते का बाळा? येस टीचर.
हम्म. प्रश्न आकृती 4. कोण सांगेल आता? धनश्री, दीप्ती कल्याणकर. अनम्यूट करायचंय. बाकीच्यांनी म्यूट करायचं सगळ्यांनी. दीप्ती. ओके. सौम्या. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग बेटा. मॅम काय? क्वेश्चन 4चा आन्सर टी येतं. काय येतं? ऑप्शन डी. कारण ए मध्ये ना जी पहिल्यांदा आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये खाली त्याचं ते वरच वन लिहिलंय ना, ते खाली दिलं होतं. मग ते तर एक तर लेफ्ट साइडला, मग ते राईट साइडला आलं पाहिजे. त्याच्यामुळे ते येत नाही. बी मध्ये खाली जी रेष दिली ना, ती रेषच नाहीये, म्हणून बी पण नाही घेत. आणि बरोबर. त्यांनी एक्स आणि वाय त्यांनी उजव्या साईडला दिलंय, पण आणि यांचा वन ना असा डाऊनवर्ड. आडवा आलाय. खाली खाली देतो ना आपण हा एक्स वाय तेव्हा. आडवा. हम्म. हा आडवा आलाय, आणि म्हणून आपलं ऑप्शन डी येतंय. कारण की जिथं एक्स वाय दिले ना, त्याच्या बरोबर उलट केलं की डी येतंय. करेक्ट. व्हेरी नाईस बेटा. व्हेरी नाईस एक्सप्लेनेशन. थँक्यू मॅम. वेलकम. शौर्य. अनम्यूट करायचं बेटा. शौर्य. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. क्वेश्चन नंबर 5 दिसतोय स्क्रीन वरती. हो कोणती आकृती येईल करेक्ट? मॅम ऑप्शन नंबर डी. खूप सोपं आहे ना? हो एक्सप्लेन कर बरं. जिथं जर इतर एक्स वाय ऑप्शन दिलंय ना, देणार नाही. त्याच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे झेडचा उलट होणार, मग ती उलट डी मध्ये. हम्म. एक्स वाय च्या डायरेक्शन मध्ये बी ए ऑप्शन मध्ये एन दिलाय उलटा. हा, बी जर खाली ऑप्शन एक्स वाय मध्ये असतं, जसाच राईट? तसाच दिलाय. जर इथे एक्स वाय असतं तर, राईट बेटा? आणि सी ऑप्शन मध्ये इथे सिंगल जर एक्स लाईन वाय आलं दिली, असतं तर ऑप्शन कोणता आला आणि डी असता? ऑप्शन मध्ये ऑप्शन मॅडम ए. इथे जर एक्स वाय दिलं असतं तर ए मॅडम. नाही बेटा, ए ऑप्शन पण आलं नसतं, कारण हे खूप असा इकडून दिलंय, राईट? आपल्याला असा हवा असेल, इथून पाहिजे, इथून खाली येणारा. ठीक आहे, तर ऑप्शन ए पण नाही येणार. म्हणजे जर खाली आपण एक्स वाय घेतलं तर. बरोबर? हीच प्रतिमा आपल्याला कशी करावी लागेल? हो अशी डावीकडे उजवीकडे वळवावी लागेल, तेव्हा तो ऑप्शन येईल. बरोबर? हो ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर सांगू शकशील? हो सांगा. इथे सिम्बॉल आहे आणि खाली एक्स वाय चा सिम्बॉल जो आहे तो कुठे दिलाय? एक्स वाय खाली दाखवलाय. बोल बाळा मॅम शौर्य. ऑप्शन नंबर सी. हम्म, ऑप्शन नंबर सी. 1 मिनिट हा.
करेक्ट आहे, करेक्ट करेक्ट. कारण पहिला जर ए ऑप्शन बघितला तर ए ऑप्शन मध्ये काय केलंय, आपल्याला दिलेलं आहे खालच्या साईडला, बरोबर. पण त्यांनी काय घेतलंय, एकच सर्कल घेतलाय, अर्धा जो आहे तो सिम्बॉल, ते पण व्यवस्थित नाही घेतलेला, ते उलटा घेतलाय, राईट. हा जो आहे तो. हो. आणि त्याच्यानंतर ॲरो आहे, तो ॲरो इकडच्या साईडला आहे, म्हणून तो ॲरो कुठे जाईल, इथं जाईल, बरोबर. पण त्यांनी इथं दिलाय, त्यामुळे हा ऑप्शन नाही येणार. बी मध्ये त्यांनी काय केलंय, हे जे आहे हे असं हवं, बरोबर. त्यांनी इकडे दिले, त्यामुळे हा पण रॉंग आहे. ओके. सी मध्ये बघा, सी मध्ये हे बरोबर दिले, हे पण बरोबर आहे, आणि हे खाली जाईल, करेक्ट. त्यामुळे सी ऑप्शन करेक्ट येईल आपला. आलाय सी ऑप्शन सगळ्यांचा? हो. येस मॅम. हम्म. एक 10 मिनिटांनी आपली लिंक क्लोज होईल बाळांनो, तर रिजॉईन करायचे. ओके. ओके मॅम. हम्म. येस, म्यूट व्हायचं बाळा तू. शौर्य म्यूट कर. सोनाली पानसरे. येस मॅम. श्रेया आहे का? ओके. हम्म. आता ही दिसते डायग्राम, फॅन दिलेला आहे, FAN. येस याचं सांगायचं वेळा मॅम. कोणतं मॅम आन्सर बी. बी. कशामुळे बी येईल, कारण XY कुठे दिलेला आहे, तिथं दिलेला आहे, आणि जे फॅन आहे ते उलट केले. म्हणजे डावी बाजू उजवीकडे म्हणजे येणार आणि उजवी बाजू डावीकडे. म्हणजे F च्या जागेवर N टाकलाय, आणि N च्या जागेवर F टाकलाय, आणि A आहे तिथेच ठेवलाय. तसं नाही बघायचं बाळा. आता F आहे, फर्स्ट आपला F आहे, तर हा F कसा येईल, तर जेव्हा आपण आरशात बघू तर हा असा दिसेल, राईट. त्याच्यानंतर A ऍज इट इज आहे तसा A राहील, बरोबर. जर तो खाली, जर इथे XY असता तर काय झालं असता, A असा दिसला असता, करेक्ट. हा. आणि N कसा येईल, N पण उलटा होईल, पण कळतं बाळा? म्हणून यस. हा. प्रियदर्शनी अनम्यूट करायचंय. येस मॅम. 1 मिनिट. नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर सांगायचं बेटा. कळालंय आपल्याला जे काही पॉइंट्स बघितलेत आपण? हा मॅडम, कळालं. मॅम, सी. ऑप्शन नंबर सी. कशामुळे येईल सांग बरं. कारण मॅम ए मध्ये ते त्याचं खालचं जे आहे ते दोन्ही पण सेम आहे, आणि बी मध्ये ते असं त्याची दिशाच वेगळीकडे आहे, आणि सी मध्ये ते बरोबर आहे. सी मध्ये त्यांनी काय केलंय, आपली आरशातील प्रतिमा जी आहे ती त्याच्या एक्झॅक्ट समोर दाखवली, बरोबर. समोर दाखवल्यामुळे काय होणार, जी फक्त डावी बाजू आहे ती उजवीकडे दिसेल, उजवी बाजू आहे ती डावीकडे. मग हा जो ट्रायंगल आहे, एक त्रिकोण दिलेला आहे, बरोबर. 1 मिनिट. आता हा जो त्रिकोण आहे हा कुठे जाईल, मग
या साईडला. ठीक आहे. आणि जी आहे ती मेन ही प्रतिमा अशी जी आहे ती कशी होणार आरशात? अशी. त्यामुळं असे जर प्रतिमा बघितल्या तर फक्त ए आणि सी आहे. बी आणि डी तर आपण सोडून देतो. ठीक आहे. बट ए मध्ये काय केलं त्यांनी? इथे जो त्रिकोण आहे इथे त्रिकोण नाही घेतला त्यांनी. त्यामुळं ए येणार नाही. आपला ऑप्शन सी येईल. ठीक आहे. ऋषिकेश अनम्यूट करायचे. ऋषिकेश. यस मॅम. हा, क्वेश्चन नंबर 3 म्हणून दिसतोय स्क्रीन वरती. हो. हा, त्याचा आन्सर सांगायचं बघा. ऑप्शन ए. ऑप्शन ए कसं येईल सांग? कारण की एक्स वाय नाही का आपल्या हम्म, डावीकडे आहे म्हणून. डावीकडे. सिम्बॉल बरोबर आहेत का चेक कर. सिम्बॉल सगळे हो मॅम. बरोबर आहे. करेक्ट आहे. हो हो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. करेक्ट ऑप्शन आहे. ओके. म्यूट करायचं बाळा. शर्वरी अनम्यूट करायचे. शर्वरी. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. समजलंय सगळं? हो ओके. तुम्हाला झालंही असेल. हे झालेलं आहे का हे? हो मॅम. हम्म. 2-3 मग वेळा सांग. शिकवलंय मॅम. ओके. काय राहिलंय का तुमचं मॅथ्सचं? प्रश्नाचं शिकवायचं काय राहिलेलं आहे का मॅथ्स बाळा? नाही आता फक्त राहिलं प्रॅक्टिस काहीच. चालू आहे ना? हा. ठीक आहे. चला सांगा. सांग शर्वरी. हा मॅम. मॅम ऑप्शन बी. ऑप्शन बी. ओके. एकदा चेक कर बाळा. ऑप्शन बी कसं येईल? हा मॅम. सॉरी मॅम ऑप्शन सी. ऑप्शन सी. हा मॅम. नो बेटा. आरशातील प्रतिमा बघ ना तू कशी येणार. समजलं नाही का बाळा तुला? कशा शोधायच्या आरशातील प्रतिमा? मी काय म्हटलं? सिम्बॉल जे आकृतीत दिलेले आहेत ते तसेच्या तसे राहतात. फक्त त्यांचं डावं आहे ते उजवं होतं. उजवं असेल तर ते डावं होतं. ठीक आहे. तू जे सांगतेस ते जेव्हा आपण एक्स वाय इथे घेऊयात ना, हे बघ, आपण जेव्हा इथे एक्स वाय इथे ठेवूयात ना, तेव्हाच्या तू इमेजेस सांगतेस.
मॅम ऑप्शन डी येऊ शकेल. करेक्ट आहे की रॉंग आहे सांग. मॅम ऑप्शन डीच आहे. कसं येईल सांग. मॅम इकडं जो ट्रायंगल आहे ना सगळ्यात कडेला असा उलटा दिलाय. तोच ट्रायंगल इकडच्या साईडला येऊन आहे असाच आहे. त्याच्यानंतरचा ट्रायंगल इकडच्या साईडला आहे तो इकडे आलाय. मग तो एरो आहे ना तो पण तसा इकडे आहे तो इकडच्या साईडला आलाय आणि त्याच्या शेजारचा पण एरो तसाच आहे. म्हणजे आकृती अशी हे झाली फक्त बदलली त्याची जागा बदलली.